वाघ्यामुळे जे देवाची सेवा करता करता आपला परिवार तमाशाकडे कसा वाढला हेच समजलं नाही. अतिशय विचित्र प्रकार या जागरण गोंधळ करता करता जाणवायला लागले. म्हणजे बघवत पण नाही असे प्रकार आपल्या जागरण गोंधळात जाणवायला लागले. आणि हे फसवणूक आपण करतोय, मी कोणाची करतोय? ही फसवणूक आपण देवाची करतोय, स्वतःची करतोय. तुम्ही जे चुकीचं काम देवासमोर करताय त्याच्यामुळं तो सुद्धा तुम्हाला प्रसन्न होईल का नाही ते सुद्धा सांगता येत नाही. त्यामुळं मी त्याचा निषेध करतो आणि जाहीर सांगतो की कोणत्याही परिस्थितीत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये जर तमाशा स्वरूप आलं तर नक्की त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. हा चुकीचा प्रकार आहे. देवाची सेवा करण्यासाठी आपल्याला भाग्य लाभल्याचे कुणाला पण मिळत नाही. देवापाशी तुम्ही पोहोचवता लोकांना. जागरण गोंधळ कशासाठी केलं जातं की आपल्या कुलाचा उद्धार होण्यासाठी. जर तुम्ही असं विचित्र काम केलं आणि त्याच्यात तुम्ही सहभागी असला तर काय जो करतोय त्याच्या पण कुलाचा उद्धार होणार नाही आणि तुमचं पण होणार नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टीचं तारतम्य तुम्ही बाळगलं पाहिजे. आणि अजून एक सांगतोय सरांना, आता सर एवढं चांगलं काम करताय सर, तुम्ही ज्या शैक्षणिक अडचणी असतील आपल्या परिवाराच्या कोणाच्या शैक्षणिक फीसाठी तुम्ही 1 लाख रुपये आता जाहीर करतो. मार्तंड सामने सरांनी फी भरायची आहे. त्या अडचणीत आहेत कुठेही, त्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही विद्यार्थ्याची फी ही मार्तंड संस्था नक्की भरेल एवढं आश्वासित करतो. आधी बोलत नाही. यानंतर आमचे कार्यक्षम अध्यक्ष ॲडव्होकेट पानसे सरदार या ठिकाणी आपल्या मनोगत व्यक्त करतो. वाघ्यामुळे परिषद महाराष्ट्र राज्य संस्था माननीय साठे सर, माझे सहकारी माननीयजी गोरे, त्यानंतर मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय सदस्य, सर्व वर्गीय, आज आपण आपल्या समस्या त्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी एकत्र आलेल्या. सर्वप्रथम मी त्यांना ती पदवी का मिळाली त्याचं पहिले तुम्ही आत्मपरीक्षण करा. आज त्यांच्या कलेवरची निष्ठा आहे. त्यांनी इतके वर्ष त्या याच्यासाठी घालवलेले आहे. त्यामुळं त्यांना ती पदवी मिळालेली आहे. तर ते शिकण्यासाठी त्यांनी काय काय केलं, काय नाही केलं ते त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये. की एखादं गाणं शिकण्यासाठी किती कष्ट करायला लागले. आजच्या आपल्या पिढीमध्ये आपल्या खिशात सगळं आलेलं आहे, आपल्या हातात आलेलं आहे, मोबाईलमध्ये सगळं उपलब्ध आहे. पण तीच परिस्थिती आमच्या 40-50 वर्षापूर्वी होती का? आपली जी परंपरा आहे ती परंपरा कशी आहे तर गुरु शिष्य परंपरा आहे. आणि गुरु शिष्य परंपरेप्रमाणे हजारो वर्षापासून प्रत्येक गुरु आपल्या शिष्याला हे शिकवत असतो, परंपरा शिकवत असतो. तर त्या परंपरा शिकण्यासाठी ताईंनी किती कष्ट केली हे त्यांनी सांगितले आहे भाषणामध्ये. त्याचप्रमाणे मागच्या 50-60 वर्षापूर्वीपासून काही सिनेमा असेल, सिनेमानंतर टी व्ही नंतर आता मोबाईल आलेला आहे. या सगळ्या याचा परिणाम तुमच्या या कलेवर झालेला आहे आणि त्याचं प्रतिबिंब त्यात दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे जे काही आता विचित्र प्रकार आता भाषणात त्यांनी सांगितले ते प्रकार होत चाललेले आहे. तर अशा प्रकारचं ही कला मी म्हणू शकत नाही. वाघ्यामुळे हे खंडोबाचं जे काही धार्मिक कार्य करतात त्याला अधिष्ठान आहे इतक्या वर्षाचं आणि ते प्रत्येक पिढ्या चालत आलेलं आहे. तर त्याचा असा अपमान कोणी करू नका. अशा प्रकारचा जर का अपमान कोणी केला तर आमच्या सरकारने सांगितलं, सरांनी सांगितलं की गुन्हे दाखल होतील, तर गुन्हे दाखल होतीलच. आणि मी वकील असल्यामुळे मी त्याचा 100% पाठपुरावा करेन. त्यामुळं अशा प्रकारचं
विडंबन किंवा जे काही नियम सांगितलेले आहेत, चौकाबाबतीत नियम सांगितले, ताई नियम सांगितले, सर्व नियम सांगितले, तर त्या नियमाच्या बाहेर कोणीही जाऊ नये. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही काय झालं तरी लगेच त्याचं फेसबुकवर, इंस्टाग्रामवर येतंय आणि मग अशा वेळेस आम्ही ऑनलाईन गुन्हे दाखल करायला कमी होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि गुन्हे दाखल करू. त्यामुळं जे काही नियम आहे त्या नियमानुसारच वाड्यामध्ये कार्यक्रम करावे. सर्वांनी नियम सांगितलेले आहेत त्याप्रमाणे आपण सर्वांनी काम करावं आणि इतक्या वर्षाच्या परंपरेला कुठल्याही स्वरूपामध्ये कालबोट जाऊन देऊ नका. आता ताईंनी सांगितले डिसिप्लिन महत्वाची आहे. हे का झालं तर आपणच त्याला काहीतरी खत पाणी दिलेले ना. कुणी 4 पैसे जास्त देतोय तर ते 4 पैशाकडे बघून आपण आपली परंपरा सोडतो. तर त्या परंपरा सोडू नका. ज्या परंपरा आहेत त्या परंपरेनुसारच काम करा आणि कोणत्याही वाईट प्रथा पाळू नका. जर असं कोणी वाईट प्रथा पाळत असते तुमच्या व्यतिरिक्त जरी कोणी असते तर अशा लोकांच्यावरही तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावर खटले दाखल करू. त्याचप्रमाणे आता ज्या काही 12 मागण्या आता सांगितलेल्या आहेत त्या 12 मागण्यांच्या संदर्भात शासकीय पातळीवर जो काही पाठपुरावा करायला लागेल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करू आणि तुम्हाला त्या मागण्यांसंदर्भात जास्तीत जास्त मागण्या मान्य होतील याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. त्यामुळं मी आता बराच वेळ झालेला आहे, जास्त काही बोलत नाही, पण सर्वांना एक विनंती करतो की नियमापेक्षा दुसरे वागू नका, नियमानुसारच वागा, अन्यथा कारवाई होईल. आज मला इथं पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल मी धन्यवाद देतो. जय मल्हार.